Hello student, in the standard 9 science 2 chapter number 6 classification of the plants. In this chapter we are going to learn the first type, cryptogams. Cryptogams is a sub kingdom of the kingdom Plantae. It has three divisions. First division is a Thallophyta, second division is a Bryophyta, and third one is a Pteridophyta. वनस्पती सृष्टीच्या क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स यापैकी आज आपण क्रिप्टोगॅम्स विषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याला सब किंगडम म्हटलं जात असतं. त्याच्या 3 विभाग पडतात. डिव्हिजन म्हटले गेलेले आहे त्याला थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आपण प्रत्येकाचे त्याचे वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स, जर आकृती असेल तर आकृती यासहित तुम्हाला त्याची तयारी करायला लागेल. वहीमध्ये लिहिताना तुम्ही एक काळजी घ्यायची, त्याचे 4 टप्पे करायचे की कोणती वनस्पती असेल तर तिचा अधिवास, पहिला पॉईंट कोणता येणार, अधिवास म्हणजे ती कुठे आढळते. दुसरा त्याचं स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर कसं आहे, प्लॅन्टचं स्ट्रक्चर कसं असतं. आणि तिसरा असणार त्याची आंतररचनेतलं एखादं वैशिष्ट्य. चौथा पॉईंट असेल त्याचं आणखी एखादं कोणतं तरी वेगळं वैशिष्ट्य असेल डायव्हर्सिटीनुसार. आणि एक्झाम्पल, असे 4 मुद्दे आणि एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये प्रत्येक डिव्हिजनच्या बाबतीत असावेत. ही पहिल्यांदाच मी माहिती तुम्हाला देतो. थॅलोफायटा डिव्हिजनचं उदाहरण म्हणजे स्पायरोगायरा. स्पायरोगायरा जे पाण्यामध्ये लांब आकाराचं जे शेवाळ असतं, ते शेवाळाचं हे एक उदाहरण याच्यातलं आहे. तर त्याची आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. त्याचबरोबर काही शेवाळ असतात, उल्वा वनस्पती, चरा वनस्पती आणि स्पायरोगायरा, हे 3ही उदाहरणं याची आहेत. These plants grow mainly in water. These groups of the plant which do not have the specific parts like root, stem, leaves, flowers, but are autotrophic due to the presence of the chlorophyll is called as a algae. बघा, पाण्यात आढळतात ह्या वनस्पती आणि यांना रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स ह्या कोणतेही अवयव नसतात आणि ॲटोट्रॉपिकमध्ये मोडले जातात, कारण यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे. क्लोरोफिलमुळे ते प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अल्गाई म्हणजे कवक. कवक रूपामध्ये यांना मानलं जात असतात. हे युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलरमध्ये मोडले जात असतात. हा एक पॉईंट आपल्याला येऊ शकतो. आणि काही अत्यंत सूक्ष्म असतात आणि काही लार्ज पण असतात. त्याचा अल्थ्रॉक्सिक, अल्वा, स्पायरोगायरा, सर्गॅसम हे एक्झाम्पल्स आहेत. ते फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा आढळून येतात आणि काही वेळेस ते सलाईन वॉटरमध्ये सुद्धा आढळून येतात. सलाईन म्हणजे काय, समुद्राच्या खाऱ्या पाण्यात. These plants usually have the soft and fiber-like body. Various type of the fungi like yeast and the molds, which do not have the chlorophyll, are also included in this group. ईस्ट सारखा फंजाय हे या गटामध्ये मोडलं जात असतं थॅलोफायटामध्ये. तर याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. परीक्षेला तुम्ही एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. इतर मात्र आपण जर आकृती काढायचं म्हटलं तर आपण स्पायरोगायराची आकृती तुम्ही काढायची आहे, जी पुस्तकात तुम्हाला दिलेली आहे. आता डिव्हिजन नंबर 2, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा, द प्लांट्स बिलॉंगिंग टू द डिव्हिजन ब्रायोफायटा आर द ॲम्फिबियस बिकॉज दे ग्रो ऑन द मॉइस्ट सॉइल बट रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे उभय वर्गामध्ये याला मानलं जात असतं, कारण त्याला मॉइस्ट सॉइल हवी असते आणि पाण्याची त्यांना रिप्रोडक्शनसाठी आवश्यकता असते. अशा दोन्ही प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये दिसून येतात. याचं नाव आहे ब्रायोफायटा. आणि हे वनस्पती ज्या असतात या थॉलॉइड, मल्टीसेल्युलर आणि ॲटोट्रॉपिक असतात. थॅलॉइड म्हणजे काय, जाडसर, आणि त्यांचे ऑटोट्रॉपिक म्हणजे त्यांना हिरवा रंग असल्यामुळे त्याच्यात क्लोरोफिल असतो. क्लोरोफिल असल्याने ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे रिप्रोड्यूस बाय द स्पोर्स. त्यांचं स्पोर्सच्या माध्यमाने, बीजांडांच्या माध्यमाने प्रजनन होत असतं. त्याचं स्ट्रक्चरविषयी बोलूया. दे आर द लॉंग रिबन लाईक, फ्लॅट, विदाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लीव्स. इन्स्टेड ऑफ दीज दे पजेस स्टेम लाईक ऑर द लिप लाईक पार्ट्स बिसाइड्स रूट लाईक रायझॉइड्स. म्हणजे अत्यंत सूक्ष्म अशी मुळे ती त्या ठिकाणी असतात.
त्यांचं एक्झाम्पल आहे फिनारिया, ज्याला आपण मॉस असं वनस्पती म्हणतो, जी भिंतीवर वाढत असते. रिक्सिया, मर्कन्सिया, अँथोसेरस ही सुद्धा दुसरी उदाहरणे आहेत. आपण यामध्ये फिनारियाचं आकृती तुम्ही काढू शकतात आणि त्याविषयी माहिती लिहू शकतात. एकच एक्झाम्पल लिहिलं तरी हरकत नाही, पण एक आपण लक्षात ठेवावं, त्याचे वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे आणि ते मुद्दे तिथे 4 मुद्दे आले पाहिजेत. अधिवास, त्यांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आणि एक्झाम्पल. डिव्हिजन नंबर 3, टेरिडोफायटा. That's plants belonging to the Pteridophyta bears well developed root, stem and leaves. यांच्यामध्ये विकसित असं मुळं, पानं आणि खोड असतं. They do not bear flowers and fruits. त्यांना फळं नसतात आणि फुलंही नसतं. They bear separate tissue for the conduction of the food and the water. त्यांच्यामध्ये वाहिन्या असतात स्वतंत्रपणे, त्या उती त्याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात. Pteridophytes reproduce by means of the spores which form on the posterior side of the leaves. त्यांच्यामध्ये बीजांडे वाढतात आणि त्या बीजांडाच्या साह्यानेच प्रजनन करत असतात आणि त्या पानांच्याच मागे त्यांचे ते स्पोर्स हे वाढत असतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. या वनस्पतींमध्ये दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्शन्स होत असतात, बायसेक्शुअली आणि असेक्शुअली. म्हणजे असेक्शुअली जर होत असेल, अलैंगिक पद्धतीचं, ते स्पोर्सच्या माध्यमाने होतं आणि सेक्शुअली होत असेल तर त्याचं झायगोट फॉर्मेशन होत असतं. नेफ्रोलेपिस हे त्याचं मुख्य उदाहरण आपण लक्षात ठेवायचं. त्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये ॲडियंटम टेरिस, मर्सेलिया, सिलेजनेला, इक्विसेटम, लायकोपोडियम ही त्याची उदाहरणे आपण समजून घ्या. त्यामध्ये आपण नेफ्रोलिपिसची आकृती परीक्षेला काढू शकतात. पुस्तकात जे फर्न म्हणून दिलेलं आहे ते म्हणजे नेफ्रोलिपिस आहे. स्पोरंजियासुद्धा तुम्ही पाहिले असतील. तर अशा पद्धतीच्या वनस्पती तुम्ही पाहिलेल्या असतील, त्याच्यातलं आपण एक फर्नचीच आपण आकृती काढा. यातून आपण 3 डिव्हिजन शिकलो, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. सर्व मुद्दे लिहून घ्या. धन्यवाद.